आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज येत आहे की गोरखा कुंभेगीन आपलं हे धारणी रोड परतवळ त्या ठिकाणच्या शेत शिवारात एक शेतकरी आपल्या शेतात चक्कर मारायला गेला असताना जो इलेक्ट्रिकचा शॉक लागला हो. तो जो तन्नास असते की नाही खांद्याचा, त्याच्या याच्यात शॉक येऊन त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना येत आहे. शेतकऱ्याचं नाव जयवंत शिरस्कार, वय वर्ष 50 वर्ष. स्वतःच्या शेतातच आले ते चक्कर मारायले आणि आता जवळपास 4-4:30 वाजताची जवळपास ते काही गोष्ट असेल. अशा वेळेस त्या शेतकऱ्याचा घटनास्थळी शॉक लागून मृत्यू झाला. तुम्ही जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे लोक आहेत हे आले असून गावातले लोक आले, याशिवाय पोलीस प्रशासन आला, एमएससीबीचे काही कर्मचारी आहेत. पण मला एक साधी गोष्ट समजत नाही, शेतकरीच वावरात शाक लागून कोण मरते बा. मागच्या वेळेस अशीच घटना एक मासोदले झाली होती, त्या ठिकाणी शेतकरी जागेवर एक्सपायर झाला होता आणि या ठिकाणी हे शेतकरी जिने जागेवर एक्सपायर झाल्याची दुर्दैवी घटना. त्याच्या वावरात जर पाहिलं तर त्यानं टरबूजचं पीक लावलं आणि टरबूजच्या पिकाला काहीतरी सुरक्षात्मक काहीतरी तारगीर लावले आणि तोच तार त्या तनयासले बांधलाय. पण तनयात शाक नाही आला पाहिजे ना भाऊ. त्या तनयात शाक आला आणि त्या शेतकऱ्या संपर्याला वावरात गेले माणूस काही काळी कचरा दिसले, जो खानदानी शेतकरी असते ना, झाडाजवळ वाढलेलं गवत बी उपटून टाकते, तो शेतकरी काय ते लावला. तर त्याच्या इकडे छातीच्या बाजूनं शाट लागला आणि त्याचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची शॉकिंग आणि ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90 येत आहे. आता यावेळेस अजूनही सध्या गावातले लोक या ठिकाणी शेकडोच्या संख्येत असून त्याचा आता विचार चालू आहे नेमकं काय करायचं काय नाही. पोलीस प्रशासन आला, पोलीस प्रशासन दिसून आलं की पटकन बॉडी उचलू असं होत आहे. पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की नाही, जेव्हापर्यंत एमसीबीचे कर्मचारी येत नाही तेव्हापर्यंत आम्ही बॉडीला हात लावणार नाही, अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका घेतली आहे. पोलीस प्रशासनाचं काम आहे की लवकर या ठिकाणी बॉडी घेऊन जा. पण अजूनही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणची बॉडी अजून त्या ज्याच्या तशीच अवस्थेत आहे. तर नेमकं याच्यावर कोणता मार्ग निघते काय माहित. कारण एमएससीबीच्या माध्यमातून जर पाहिलं आपण तर वावरातले जे आता वावरात राजे 3-3, 4-4 दिवस लईनच राहत नाही. दिवसा राहते, रातची राहते, काय खरंच नाही ना. मग शेतकऱ्यांना त्याच्या वावराचं अवैध कसं हे करा. मग तो माणूस शेतात आला असता, त्याच्यासोबत हे दुर्दैवी घटना झाली असून सध्या गौरखेडा कुणबी या ठिकाणून एक ब्रेकिंग न्यूज येत आहे की जयवंता नाव यायचं शिरस्कार, वय वर्ष 50 वर्ष, यायचा शॉक लागून शेतातच घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तुम्ही जर सध्या पाहत असाल तर जे मयत आहे तर यायले सध्या आता शवविच्छेदन करायसाठी या ठिकाणून घेऊन चालला आहे. तुम्ही पाहत असाल सध्या यायले घेऊन चालला आहे. गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. तर सध्या त्याला आता शवविच्छेदन करायसाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर